जैसा नहीं, मेरी सोच भी बदलेगी एक लफ्ज तेरे कहने से, मेरा जीवन बदलेगा एक लफ्ज तेरे कहने से, मेरी सोच भी बदलेगी एक लफ्ज तेरे कहने से, मेरा जीवन बदलेगा एक लफ्ज तेरे कहने से। तू कहे तो रोगी जंग, तू कहे तो मौत कलेगी, तू कहे तो रोगी जंग, तू कहे तो मौत टलेगी। एक लफ्ज कहो मुझे ये काफी, एक लफ्ज कहो बस ये काफी। खुशबू मेरे घर आई इसका मैं योग्य नहीं, मेरे साथ तुम रहो इसके काबिल भी नहीं। बोलो बोलो खुशबू मेरे घर आई इसका मैं योग्य नहीं, मेरे साथ तुम रहो इसके काबिल भी नहीं। खुशबू मेरे घर आई इसका मैं योग्य नहीं, मेरे साथ तुम रहो इसके काबिल भी नहीं। एक लफ्ज कहो रब रे मुझे काफी, बोलो बोलो एक लफ्ज कहो मेरे यीशु मुझे काफी, एक लफ्ज कहो बस ये काफी। खुशबू तेरे घर आई इसका मैं योग्य नहीं, मेरे साथ तुम रहो इसके काबिल भी नहीं। बोलो बोलो खुशबू मेरे घर आई। Yes Lord, धन्यवाद यीशु, हालेलुया 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 हालेलुया। इसके काबिल भी नहीं रब रे, खुशबू तेरे घर आई रब रे, मैं योग्य नहीं, मेरे साथ तुम रहो इसके काबिल भी नहीं। एक लफ्ज कहो मुझे काफी, बोलो बोलो एक लफ्ज कहो रब रे मुझे काफी, एक लफ्ज कहो बस ये काफी। खुशबू तेरे घर आई इसका मैं योग्य नहीं, मेरे साथ तुम रहो इसके काबिल भी नहीं। खुशबू मेरे घर आई इसका मैं योग्य नहीं, मेरे साथ तुम रहो इसके काबिल भी नहीं। हालेलुया हालेलुया हालेलुया। ओ धन्यवाद 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 देवाच्या प्रिय लेकरांनो, जिथं आपण आहोत तिथं आपण आपली एकाग्रता देवाकडे लावूया आणि त्या देवाला सांगूया, होय परमेश्वरा माझी काय योग्यता आहे, माझी काय लायकी आहे परमेश्वरा माझ्या देवा, पण तू मला शोधलंस, तू मला हुडकलंस माझ्या देवा। हो प्रभू आज आम्ही तुला धन्यवाद देतो माझ्या देवा, धन्यवाद 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 हालेलुया। देवाच्या प्रिय लेकरांनो आपण टाळी वाजवून देवाचा जय जयकार करूया, जिथं आपण आहोत तिथं आपण देवाला धन्यवाद देऊया, धन्यवाद 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 हालेलुया हालेलुया हालेलुया। थँक यू जीसस, धन्यवाद 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 यीशु, हालेलुया हालेलुया। आओ चले बेथे जहाँ पिता का घर, भलाई बेशुमार की यीशु ने तारीफ गाए हम, स्तुति वेदी बनाए हम। आओ चले बेटे जहाँ पिता का घर, भलाई बेशुमार की यीशु ने तारीफ गाए हम, स्तुति वेदी बनाए हम। मुसीबतों में मदद की है, प्रभु का शुक्र करो। क्या आपको प्रभु ने मुसीबतों में मदद की है?
जन्म से लेकर आज दिन तक तूने रखवाली की, जन्म से लेकर आज दिन तक तूने रखवाली की। अब्राहम इसहाक की रहनुमाई की, हे प्रभु मेरे। अब्राहम इसहाक की रहनुमाई की, हे प्रभु मेरे। अब्बा, हे पिता, शुक्रिया शुक्रिया। सर्वजन लोग, अब्बा, हे पिता, शुक्रिया शुक्रिया। अब्बा, हालेलुया, हे पिता। होय परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो माझ्या राजा। या मंडळीला तू आतापर्यंत सांभाळलंस परमेश्वरा। नेहमी तू आम्हाला म्हणालास की हे छोट्याशा कल्पा तू भिवू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे। परमेश्वर, आम्ही तुला धन्यवाद देतो राजा। आपले दोन्ही हात देवाकडे उंच करूया देवाच्या प्रिय लेकरांनो। मुख उघडून आपण देवाला धन्यवाद देऊया, धन्यवाद म्हणूया, धन्यवाद परमेश्वर। टाळी वाजवून आपण देवाचा जय जयकार करूया। हालेलुया 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 हालेलुया। परमेश्वर म्हणतो, माझ्या मुला, माझ्या मुली, भिवू नकोस, मी तुझा देव आहे। घाबरू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे। मी तुला शक्ती देईन, मी तुझे सहाय्य करीन, मी न्यायीपणाच्या उजव्या हाताने तुला आधार देईन। हालेलुया हालेलुया। हो, धन्यवाद 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 धन्यवाद। विश्वासाने आपण देवाला धन्यवाद देऊया देवाच्या प्रिय लेकरांनो। धन्यवाद हे कुठल्याही मनुष्याचे शब्द नाही, हे देवाचे शब्द आहेत। हालेलुया हालेलुया हालेलुया। हर कदम पर संग रहकर रक्षा करूंगा कहा। उसने आपसे कहा, मुझसे कहा, इस कलसिया से उसने कहा हालेलुया, हर कदम पर संग रहकर रक्षा करूंगा कहा। वादा पूरा होने तक मैं हाथ नहीं छोड़ूंगा। प्रभु आपसे कह रहा है, मेरी बेटी, मैं तेरा हाथ कभी नहीं छोड़ूंगा। हालेलुया। जो वादा मैंने तुझसे किया है, जो शब्द मैंने तुझे दिए हैं, उस शब्दों को पूरा किए बगैर मैं तेरा हाथ कभी नहीं छोड़ूंगा। हालेलुया 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 हालेलुया। वादा पूरा होने तक मैं हाथ नहीं छोड़ूंगा। हे पिता, रब, शुक्रिया शुक्रिया, दिल से शुक्रिया। हे पिता शुक्रिया शुक्रिया। यीशु राजा होय देवाच्या प्रिय लेकरांनो, आपण जिथं आहोत तिथं आपण आपल्या गुडघ्यावरती येऊया, दोन्ही हात आपण देवाकडे पसरूया। देवाचा पवित्र आत्मा प्रत्येक कुटुंबामध्ये उतरून आलेला आहे। प्रभूचं सामर्थ्य प्रत्येक कुटुंबामध्ये उतरून आलेलं आहे। देवाच्या प्रिय लेकरांनो, दोन्ही हात आज आपण देवाकडे पसरूया। आपल्या सर्वांच्या समोर आज प्रभूचा मेज आहे। खरंच त्या मेजामध्ये सहभागी होण्याची माझी योग्यता आहे का? माझी लायकी आहे का? माझ्यासारख्या पापीसाठी प्रभू येशू स्वर्ग सोडून त्या पृथ्वीवरती आला। तो माझ्या अपराधामुळे घायाळ झाला, तो माझ्या अन्यायामुळे चेचला गेला। होय परमेश्वर, आमची शांती साधण्याची शिक्षा तुझ्यावरती पडली परमेश्वरा। प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो माझे राजा। हालेलुया। दोन्ही हात देवाकडे पसरूया देवाच्या प्रिय लेकरांनो। हालेलुया 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 हालेलुया। दोन्ही हात देवाकडे पसरून प्रभूला सांगूया, प्रभू, त्या पहिल्या प्रीतीने मला तुझ्यावर प्रेम करायचं आहे। देव आम्हावरील आपल्या प्रीतीचे प्रमाण असे देतो की आम्ही पापी असताना तो योग्य वेळी आमच्यासाठी मरण पावला। दोन्ही हात देवाकडे उंच करून
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपल्या अपराधांमुळे तो घायाळ झाला, आपल्या अन्यायामुळे तो चेचला गेला. माझी शांती साधण्याची शिक्षा माझ्या प्रभू येशू ख्रिस्तावरती पडली. मला आरोग्य मिळावं म्हणून त्याने फटके खाल्ले. हालेलुया. त्याच्या तोंडावर थुंकण्यात आलं. ज्या क्रूसावरती मला खेळणार होते, त्या क्रूसावरती माझा प्रभू येशू ख्रिस्त माझ्या ऐवजी वधस्तंभाला खेळला. काय योग्यता आहे माझी, माझे घाणेरडे पाप. प्रभू माझे देवा, माझ्या पापांचा किती मोठा ढिगारा माझ्या राजा, पण तू माझे पाप स्वतःवरती घेतलेस प्रभू येशू. माझ्या राजा, माझ्या घाणेरड्या पापांची तू मला क्षमा केलीस परमेश्वर. देवाच्या प्रिय लेकरांनो, आज आपले दोन्ही हात त्या देवाकडे पसरूया. हालेलुया. किती मोठं प्रेम त्या प्रभू येशूचं आहे. देवाने या जगावरती एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिलेला आहे. हालेलुया, हालेलुया. यासाठी की तुमचा आणि माझा नाश होऊ नये, तर तुम्हाला आणि मला अनंत काळचं जीवन मिळावं. हालेलुया. दोन्ही हात पसरूया देवाच्या प्रिय लेकरांनो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. थँक्यू मास्टर. हालेलुया. दोन्ही हात पसरून आज त्याला एकच ऐकायचं आहे. जसं त्या पेत्राकडे तो गेला आणि पेत्राला म्हणाला, पेत्रा, या सर्वांपेक्षा अधिक तू माझ्यावर प्रेम करतोस. प्रभू, आम्ही अनेक वेळा तुझ्यावर प्रेम करण्यात कमी पडतो. माझ्या राजा, आम्हाला संपूर्ण अंतःकरणाने, जीवाने, शक्तीने, मनाने तुझ्यावर प्रेम करायचंय. तुला दोन्ही हात पसरूया देवाच्या प्रिय लेकरांनो आणि आज देवाला सांगूया, आय लव्ह यू लॉर्ड जीसस. प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते. येशू, येशू, मी तुझ्यावर प्रेम करते. हालेलुया, हालेलुया. दोन्ही हात देवाकडे पसरून आज त्या देवाला सांगूया. हालेलुया, हालेलुया. प्यार करूंगा मैं ज्यादा तुझसे, आराधना और गहराई से. सर्वजन मिळून, प्यार करूंगा मैं ज्यादा तुझसे, आराधना और गहराई से तुझे पूरे मन से, आराधना पूरे बल से प्रेम भी करूं. आराधना, 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 यीशु राजा की आराधना, आराधना. एबिनेझर हो. होय प्रियानो, तो तुमचा आणि माझा एबिनेझर आहे. किती कठीण परिस्थिती, अख्ख्या जगामध्ये मरणाचा दूत फिरत होता, परंतु तो तुमचा आणि माझा एबिनेझर झाला. त्याने तुम्हाला आणि मला सांभाळलेला आहे. देवाच्या प्रिय लेकरांनो, दोन्ही हात उंच करूया ना. प्लीज आपण आराधनेमध्ये एकाग्रता लावूया, देवाकडे लक्ष लावूया आपण देवाकडे. दोन्ही हात पूर्णपणे उंच करूया आणि आज त्याला, तो आपला एबिनेझर झालेला आहे आणि इथून पुढेही तो आपला एबिनेझर आहे. आणि जर तो तुमचा एबिनेझर झाला नसेल तर आज तुम्ही त्याला आपला एबिनेझर बनवा. हालेलुया. एबिनेझर हो, एबिनेझर हो, अब तक तू सहारा मेरा. एबिनेझर हो, एबिनेझर हो, अब तक तू सहारा मेरा. अब तक तू सहारा मेरा, तुझे पूरे मन से आराधना.
पूरे मन से प्रेम भी करूं, आराधना 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 आराधना। तो या कोई परमेश्वर आहे, हालेलुया. कोणी पाहिलं नाही तरी तो आपल्याला पाहणारा परमेश्वर आहे. कोणी तुम्हाला आणि मला राखलं नाही तरी तो तुम्हाला आणि मला राखणारा परमेश्वर आहे, हालेलुया. दोन्ही हात देवाकडे उंच करून आज गाऊया. एल्रोई एल्रोई याद किया याद किया धन्यवाद प्रभु, तुझे पूरे मन से आराधना, पूरे मन से प्रेम भी करूं, आराधना आराधना हालेलुया आराधना आराधना। दोन्ही हात देवाकडे पसरूया. देवाच्या प्रिय लेकरांनो, हे शब्द त्याला ऐकायचे आहेत आज मंडळीकडून. प्यार करूंगा मैं, गाऊया. प्यार करूंगा मैं तुझसे, प्यार करूंगा मैं ज्यादा तुझसे, आराधना और गहराई से। फिर से एक बार प्यार करूंगा, प्यार करूंगा मैं। आई लव यू जीसस, संपूर्ण करणारे राजा, हालेलुया. बोलो बोलो ज्यादा तुझसे आराधना, हालेलुया और गहराई से। प्यार करूंगा मैं, प्यार करूंगा मैं. आज तो खूप आनंदित आहे, हालेलुया. मंडळीकडून हे शब्द ऐकून त्याचं हृदय आनंदाने भरलेलं आहे, हालेलुया. तो तुम्हाला जवळ करून देवाच्या प्रिय लेकरांनो, हालेलुया. तो तुम्हाला मिठीमध्ये घेत आहे, हालेलुया हालेलुया हालेलुया. हो हालेलुया. इखावाला नमो संतले नमो. आज सारेकांना बरं करत आहे, हालेलुया. उसके चंगाई का सामर्थ हमारे जीवन में काम कर रहा है, हालेलुया. थैंक यू जीसस. प्यार करूंगा मैं, बोलो बोलो ज्यादा तुझसे, हालेलुया आराधना और गहराई से तुझे तुझे मन से आराधना, हालेलुया पूरे मन से धन्यवाद भी करूं, आराधना
दोन्ही हात देवाकडे पसरूया. देवाच्या प्रिय लेकरांनो, देवाचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे, परमेश्वराची उपस्थिती आपल्यामध्ये आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. दोन्ही हात देवाकडे उंच करून आज आपण देवाला धन्यवाद देऊया. मुख उघडून आपण म्हणूया, महान परमेश्वर, आम्ही तुला धन्यवाद देतो. तू आमच्यामध्ये उतरून आलास बाप्पा, तू आमची भेट घेतलीस पवित्र परमेश्वर, तू आम्हाला मिठीमध्ये घेतलंस बाप्पा परमेश्वर, तुझ्या अगाप प्रीतीने तू आम्हाला भरलंस बाप्पा. तुझ्या आम्ही आभार मानतो माझ्या राजा, तुझ्या नावाला आम्ही उंच करतो पवित्र परमेश्वरा देव बाप्पा. आम्ही सर्व गौरव तुला देतो, सर्व आदर तुला देतो पिता परमेश्वर. स्तुती आणि आराधना आज आम्ही येशूच्या नावात तुझ्या पुढे सादर करतो, म्हणून ऐक आमच्या. सर्वजण मिळून आपण म्हणूया आमेन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची उपस्थिती आपल्यामध्ये आहे. आपल्यामध्ये 2 जणांना साक्ष द्यायची आहे. 3 जण साक्ष देतील. पहिला आपल्यामध्ये इंगळे सिस्टर साक्ष देतील. थोडक्यामध्ये साक्ष सांगायची आहे. मला इंगळे सिस्टरचा नंबर शोधून दे ना, मला दिसत नाही. माईक चालू करा तुमचा सिस्टर. हालेलुया. हा, येतोय आवाज तुमचा. येतोय ना. प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देते. खरंच परमेश्वर आपला खूप चांगला आहे. देवाने इतकी तळमळ दिली, देवाने मला इतकी भूक ताण दिली. वचनाद्वारे देव मला रोज बोलत होता, नाही करा संध्याकाळी सकाळी आपण प्रार्थना करत असताना वचनात नव्हते मी, प्रार्थनामध्ये नव्हते. वर्षभर मला भटकत होते म्हणजे एका ठिकाणी कामाला होते. परमेश्वर अद्भुत कार्य केला. मी वर्षभर मी वचन ऐकायला नव्हते, काय नव्हते. परमेश्वर खरंच चांगला आहे. परमेश्वराला आतून मग तुटलेलीच होते मी देवाला म्हणत होते की परमेश्वरा मला देणारी बनव. देवाने बनवलं होतं, पण मला घेता नाही आलं. देवाला मी क्षमा मागते. परमेश्वर खूप चांगला आहे. खरंच आपली पोरगी लेकरू खराब असली किंवा वाईट रस्त्यावर असली तरी किती ती झाकून घेते. मी मम्मीला मनापासून धन्यवाद देते, देवाला पण मनापासून धन्यवाद देते. खरंच देव चांगला आहे. एवढं लॉकडाऊन झालं, गेल्या वर्षी मी अशी एकदम निराश झालते. तेव्हा म्हटलं आता माझी काहीच खरं नाही, म्हटलं सगळंच बंद झालं. पण देव होता माझ्यावर, पण माझा अल्पविश्वास, माझ्यावर विश्वास कमी पडला. मी घाबरटपणा माझ्यामध्ये येत होता. पण परमेश्वराने एवढ्या लॉकडाऊन मध्ये लोकांना काम धंदा काहीच नव्हतं, सगळं बंद पडलं होतं. पण देवाला माहित होतं या लेकराला कुणाचीच आधार नव्हतं. देव माझ्या बरोबर होता, देव मला देत होता. एवढ्या लॉकडाऊन मध्ये देवाने मला 20,000चा पगार आणि वर्षभर मला देवाने सगळं, म्हणून सर्व गौरव परमेश्वराला देत. टाळी वाजून आपण प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद देऊया. नाही ते विषय नाही. वानखडे दीपाली 2 आहेत. ठीक आहे, दीपाली सिस्टर माईक ऑन करा तुमचा. आपल्यामध्ये दीपाली सिस्टर आहे, त्यांना साक्ष सांगायची आहे. माईक चालू करा.
पुढे या मोबाईलच्या दीपाली सिस्टर. Praise the Lord. पुढे या जरा माईकच्या. Praise the येतोय Lord. आवाज, येतोय आवाज येतोय तुमचा. मी पण प्रभूच्या नावाला धन्यवाद देते. नाही का, परमेश्वर खरंच खूप चांगला आहे. आपण अविश्वासू झालो तरी देव आपल्याशी कधी अविश्वासू होत नाही. देव आपल्याशी विश्वसनीय राहतो. खरोखर नाही का, प्रभूला मी धन्यवाद देते. मागच्या आठवड्यामध्ये मम्मींनी प्रार्थना केली होती सर्व प्रकारच्या सुटकेसाठी, आरोग्यासाठी, आणि परमेश्वर खरंच खूप चांगला आहे. देवाने मला सुंदर घराचा आशीर्वाद दिलाय, पण 2-3 महिन्यापासून त्याचा पेमेंट राहिला होता थोडासा, म्हणून मला घराचा ताबा मिळत नव्हता. आणि परमेश्वराने अद्भुत कार्य केलं. मागच्या रविवारी मम्मींनी सर्वांसाठी प्रार्थना केली, माझ्यासाठी पण प्रार्थना केली होती, आणि ते पेमेंट भरण्यासाठी देवाने सहाय्य केलं. नाही का, ती रविवारी प्रार्थना केली आणि सोमवारी मला पेमेंट मिळाला, आणि मंगळवारी घराचा ताबा सुद्धा मिळाला. मी प्रभू येशूला धन्यवाद देते. परमेश्वर खरंच खूप चांगलं आहे. आणि मला टायफॉइड पण झाला होता, पण देवाने मला आरोग्य पण दिलं, सुटका दिली, म्हणून मी सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देते. टाळी वाजून आपण प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद देऊया. विशाखाचा कोणता मोबाईल आहे? अशोक कांबळेचा का? आणखीन एक साक्ष आहे, थोडक्यात सांगा साक्ष. हालेलुया. देवाला धन्यवाद देते मी. खरोखर परमेश्वर चांगला आहे. देवाचं लेकरांनो, थोडस पुढे या, आवाज क्लिअर येत नाहीये. देवाच्या नावाला धन्यवाद देते. परमेश्वर चांगला आहे. देवाला त्याच्या लेकरांची काळजी आहे. देवाच्या लेकरांनो, खरोखर माझी काही योग्यता नाही, काही लायकी नाही, पण कळते माझी की देवाने कालच्या वचनाच्या द्वारे देवाने कुटुंबामध्ये कार्य केलं. पण देवाने कालच्या आवाज वचनाच्या कमी येतोय. देवाच्या वचनाच्या द्वारे देवाने मला दाखवून दिलं की आपण किती स्वार्थी आहोत. खरोखर देव चांगला आहे, आणि देव प्रत्येक गोष्टींमध्ये प्रत्येक समय आपल्याशी विश्वास आहे. पण खरंच देवाच्या लेकरांनो, आपण खूप स्वार्थी आहोत. देवाने मला काल जाणीव करून दिली की आपण स्वार्थीपणाने जीवन जगत आहोत. देवाच्या दासीचे किती उपकार आहेत आपल्यावरती, देवाचे किती उपकार आहेत आपल्या जीवनावरती. देवाच्या दासीला आपले दुःख सांगणं, आपल्या दाराने सांगणं आपल्याला कळत नाही, पण त्यांचे दुःख विचारणं कधी आपल्याला कळत नाही, त्यांची काळजी घेणं कधी आपल्याला कळत नाही. खरंच देवाला ती क्षमा वाटते. मम्मीला पण तो देवाला क्षमा केला, तिची काळजी घेणं कमी पडतं. खरंच मंडळी असून, आपण एक कुटुंब असून एकमेकांची संवेदनशील नाही, आपण एकमेकांची विश्वासू नाही, एकमेकांच्या काय घेणं देणं आपल्याला क्षमा वाटते मी प्रभूला. आणि प्रार्थना करतो की देवाने खरोखर जाणीव करून द्यावी, आणि देवाने पुढील दिवसांमध्ये एकमेकांची संवेदनशील बनवावं, एकमेकांची काळजी घेण्यासाठी देवाने सहाय्य करावं. विशेष करून मम्मी कुटुंबाची काळजी घेणं आपली जबाबदारी आहे. ही जबाबदारीची जाणीव देवाने करून द्यावी म्हणून प्रभूला मी प्रार्थना करते. सर्व गौरव देवाला देते की देवाने तिच्या वचनाच्याद्वारे देवाने माझ्या स्त्रियाची बोलणार, देवाला खरी क्षमा मागते की आम्ही अविश्वास आमच्या कुटुंबाकडून काही होत नाही. देवाला क्षमा मागते आणि देवाला धन्यवाद देते की देवाने ही जाणीव करून दिली, नाही तर आत्म्यामध्ये मरून गेल्याची अवस्था होती, परंतु देवाने वचनाच्याद्वारे देवाने ही जाणीव करून दिली, म्हणून त्या बाप्पाच्या नावाला धन्यवाद देते. धन्यवाद देऊया आपण टाळी वाजून प्रभू येशूच्या नावाला. दादा आपल्यामध्ये आलेले आहेत. आपण सर्वजण टाळी वाजून देवाच्या दासाचं स्वागत करूया. परमेश्वर चांगला आहे. इथून पुढचा वेळ मी दादांच्या हातामध्ये देते. जसं पवित्र आत्मा दादांना चालवेल त्याप्रमाणे.
उपस्थित सर्व भाऊ बहिणींना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने अभिवादन आहे. प्रभूला धन्यवाद. आज आपण प्रभू मरणाच्या आदल्या दिवशी जी विधी त्यांनी नेमून दिली आणि म्हटलं, जितक्यांदा तुम्ही हे करता माझ्या आठवणीत करा. ती विधी म्हणजे प्रभू भोजनाची विधी, तो साजरा करण्यासाठी आज आपण या ठिकाणी एकत्र. हालेलुया. कोणी प्रभोजनामध्ये भाग घ्यायचं, काल रात्री आपण पाहिलो, पश्चातापाने खऱ्या शिक्षणात बाप्तिस्मा घेतलेला व्यक्ती, प्रेषितांच्या शिक्षणात असणारा व्यक्ती, सहभागितेत असणारा व्यक्ती, आणि सहभागितेत असणारा व्यक्ती प्रार्थनेत असतो एकत्र, आणि एकमेकाची काळजी घेण्यामध्ये, ती काळजी घेणं, तुमच्यामध्ये वचनाची सेवा करणारे जे आहे त्यांची काळजी घेण्यापासून सुरू होते. आणि मग स्वतःचं परीक्षण करून त्यामध्ये भाग घ्यायचं. आणि परीक्षण करताना विशेष करून जे आपण मागील काही प्रबोधनांपासून शिकत आहे, पहिला करिंथ 5वा अध्याय 6 ते 8 वचन आपण वाचूया. पहिला करिंथ 5वा अध्याय 6 ते 8 वचन. तुमचे प्रतिष्ठा मिरवणे वाचू. तुमचे प्रतिष्ठा मिरवणे बरे नाही. थोडे खमीर सगळ्या गोळ्याला फुगवते, हे तुम्हास ठाऊक नाही काय? तर जुने खमीर काढून टाका, यासाठी की जसे तुम्ही बेखमीर आहात तसे तुम्ही नवा गोळा व्हावे. कारण ख्रिस्त जो आमचा वालांडण, तोही आमच्यासाठी यज्ञार्पण झाला आहे. यास्तव जुन्या खमीराने नव्हे आणि वाईटपण व दुष्टपण यांच्या खमीराने नव्हे, तर सरळपण व खरेपण यांच्या बेखमीर भाकरीने आपण सण पाळावा. सरळपण व खरेपण यांच्या बेखमीर भाकरीने आपण सण पाळावा. आपल्या स्वतःचं परीक्षण करण्यामध्ये आणि देवाला क्षमा मागून सोडून देण्यामध्ये सरळपण आणि खरेपण पाहिजे. धन्य जो आहे ज्याला त्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये कपट नाही, त्याचं अंतःकरण सरळ आणि खरं आहे. सरळपण आणि खरेपणाच्या बेखमीर भाकरीने सण साजरा करायचा. तुमच्यामध्ये खमीर नसावा. नवीन पिठाच्या गोळ्यासारखा बना आणि सण साजरा करा. ओलांडण्याचा सण जो आपल्यासाठी आहे तो प्रभुवचनाची विधी आहे. जुन्या करारामध्ये ओलांडण्याच्या सणामध्ये ज्या दिवशी कोकऱ्याचं रक्त कपाळपट्टीला, दाराच्या आणि साईडपट्टीला लावलं गेलं, नाश करणारा दूत ओलांडून गेला, त्या दिवशीची आठवण करत तो सण साजरा केला जातो. प्रभुभोजन आपण साजरा करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे, की आपल्याला पापांची क्षमा, त्याच्याद्वारे जे प्रभूच्या परमेश्वराच्या जो सर्व सृष्टीचा न्यायाधीश पण आहे, त्याच्या क्रोधापासून असलेला सुटका, बचाव, क्रोध आपल्यापासून ओलांडून जाणं, टाळून जाणं, हे आपण साजरा करतो या ठिकाणी. देवाला धन्यवाद. पण दोन्ही ठिकाणी नियम एकच आहे, खमीर नसावा. जुन्या करारात वाचलं तर ओलांडण्याच्या सणाविषयी फार स्ट्रिक्टली, फार कठोरपणे सांगितलं की खमीर नसावा. आणि इथंही नवीन करारामध्ये आपण वाचलं खमीर नसावा. सरळपण आणि खरेपणाच्या बेखमीर भाकरीने सण साजरा करा. बेखमीर भाकर.
आतापर्यंत आपण 4 प्रकारच्या खमीरांविषयी शिकलो. जुनं खमीर, जे प्रभूमध्ये येण्याच्या अगोदरचा जुना स्वभाव, जुना मनुष्य, त्याला प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर वधस्तंभी खेळला गेला, बाजूला काढला गेला किंवा नाश केला गेला. जुना स्वभाव, जे गलतीकारपत्र 5:19 ते 21 मध्ये आहे, त्या जुन्या गोष्टी. पण त्याला या ठिकाणी खमीर म्हटलंय, कारण बाप्तिस्मा झाल्यानंतर पण प्रभूमध्ये जीवन जगत असताना ह्या जुन्या गोष्टी जीवनात परत होत असतात. करंती मंडळीमध्ये तसं होत होता आणि आपल्या जीवनामध्ये पण तो जुना खमीर भरत असतो. प्रत्येक प्रभुवचनाच्या वेळेस या गोष्टींचं परीक्षण करायचं, शेवटच्या क्षणी गडबडीने नाही. त्यासाठी अगोदरच उपवास प्रार्थना सांगितली जात होती आणि मागील 10 दिवसाचा उपवास सांगितला गेला होता तुम्हाला. या सणाच्या दिवसांमध्ये उपवास करायचे होते. परत 10 दिवस ऑक्टोबरमध्ये, मला वाटतं 9 ते 19 असेल, दसऱ्याच्या 10 दिवसांमध्ये परत आपल्याला सगळ्यांना मंडळीला उपवास करायचा आहे. सगळीकडच्या मंडळ्या उपवास करणार असतील. मग प्रत्येक वेळेस प्रवचनाच्या अगोदरच तयारी करून, ओलांडण्याच्या सणाच्या दिवशी कोणी तयारी करत नव्हतं, त्याच्या अगोदरच तयारी करून बेखमीर भाकरीने ओलांडण्याचा सण साजरा करून अगोदरच तयारी करून प्रभूच्या मेजामध्ये भाग घ्यायचा. जुनं खमीर, वाईटपणा आणि दुष्टपणाचा खमीर. वाईटपणा, अंतःकरण कोणाबद्दल वाईट असणं. दुष्टपणा, गरिबांची काळजी न घेणं दुष्टपणा आहे. देवाच्या सेवेत आळशीपणा करणं दुष्टपणा आहे. जो कामगार त्याचं काम करत होता, खात होता, पित होता, त्याला पुष्कळ फटक्यांनी मारलं गेलं आणि जिथं दात खाणं आणि रडणं आहे तिथं टाकून दिलं गेलं. सेवा करणारे लोक आहेत या ठिकाणी. पूर्वी सेवा करत होते आणि आता काहीच काम करत नाही असे लोक आहेत. घरी बसून राहणारे लोक आहेत. विश्वासणारे आहे, ज्यांना वाटतं की आमचं काम आहे घरी बसणं आणि फक्त मीटिंग अटेंड करणं. प्रत्येकाला देवाचं काम करायचं. करत नसलं तर दुष्ट आणि आळशी दास आहे. तुम्हाला पुष्कळ फटक्यांनी मारलं गेले आणि बाहेरच्या अंधारात जिथं दात खाणं आणि रडणं तिथं टाकलं गेलं. हे दुष्टपणाचं खमीर आहे. हे शेळ्या, लहानातल्या लहानाची भूक आणि नग्नतेची जाणीव नाही, त्यांना मदत करत नाही. त्यांना न्यायाधीश म्हणतो तुम्ही दुष्ट आहात, बाहेरचा अंधार तुमच्यासाठी आहे. ह्या गोष्टींचं परीक्षण करायचं प्रभूच्या मेजामध्ये भाग घेण्याच्या अगोदर. वाईटपणा आणि दुष्टपणाचा खमीर हा दुसरा झाला. तिसरा, फरुशींचा खमीर, जो ढोंगीपणा आहे, देखावा आहे, जे नाही असलेला आत्मिकपणा दाखवणं आहे. त्या आत्मिकतेला मानतात, त्या वचनाला मानतात, आतमध्ये नीट नाही पण बाहेरून दाखवतात की आम्ही फार धार्मिक आहोत. देखावा करतात आणि त्यांना त्यांच्या धार्मिकतेचा देखावा करून लोकांचा मान सन्मान मिळवणं आवडते. पण ते कडूपणाने आणि हेवेने भरलेले आहेत. फरुशी लोकांचं खमीर. मागच्या महिन्यात 15 ऑगस्टला 22 ऑगस्टला प्रबोधन झाला. त्यावेळेस आपण शिकलो सदुकी लोकांच्या खमीरामध्ये, ज्यांचं मन आणि चित्त या संसाराच्या गोष्टीकडे लागलेलं आहे, ते साठवण्याकडे आणि ते स्वतःसाठी खर्च करण्यामध्ये आणि चैनी मोहामध्ये, सुखविलासामध्ये जीवन जगण्यामध्ये. म्हणतात सियोन देश हमारा देश, रहते हैं हम परदेश. पण जीवन जगताना असं जीवन जगतात की इथंच आपल्याला सगळं काही आहे. विकत घेताना, खरेदी करताना, स्वतःसाठी बनवताना असं बनवतात की जसं काय पिढी इथंच राहायचं आहे. सदुकी लोकांचं खमीर. आज आपण वाचूया मार्क 8 अध्याय 15 वचन. मार्क 8 अध्याय 15 वचन. मग तो त्यांना आज्ञा करून म्हणाला, सांभाळा
परुषांचे खमीर व हेरोदांचे खमीर याविषयी सावध राहा. सांभाळा, सावध राहा, सांभाळा, सावध राहा. मत्तई 16:6 मध्ये पण आपण तेच पाहिलं, प्रभूने ते शब्द वापरले, सांभाळा, सावध राहा, सांभाळा, सावध राहा. इथंही म्हणतो सांभाळा, सावध राहा. डबल वॉर्निंग देऊन जर प्रभू एखाद्या गोष्टीबद्दल सांगत आहे तर आपण त्या गोष्टीबद्दल किती जागृत असलं पाहिजे आणि आपण त्या गोष्टीबद्दल किती काळजी घेतली पाहिजे. हालेलुया. सांभाळा, सावध राहा, सांभाळा, सावध राहा. पण सेवक लोकांपासून अनेकांना हे खमीरच काय माहित नाही, तर सांभाळणार कसं आणि सावध राहणार कसं. आणि माहित असून पण जर आपण सांभाळत नाही आणि सावध राहत नाही तर किती बेकार. फरीशी लोकांचा खमीर आपण शिकलो, सदुकी लोकांचा खमीर शिकलो, 4 झाले, आता 5वा हेरोदाचं खमीर. फरीशी लोकांच्या जीवनशैलीमुळे आणि त्यांच्या शिक्षणामुळे त्यांचा प्रभाव पडून त्यांच्यासारखा वागणारे पुष्कळ लोक होते. सदुकी लोकांचं जीवनशैली आणि शिक्षणामुळे त्यांचा प्रभाव पडून त्यांच्यासारखा वागणारे पुष्कळ होते आणि हेरोदाच्या जीवनशैलीमुळे, त्याच्या प्रभावामुळे त्याच्यासारखा वागणारे पुष्कळ होते. हालेलुया, हालेलुया. ह्या सगळ्या खमीर आणि आणखीन 2 आहेत. गलती 5व्या अध्यायामध्ये जे खमीराबद्दल सांगितलेलं आहे आणि पुढं मत्तई 13व्या अध्यायामध्ये 33व्या वचनामध्ये 2 प्रकारचे खमीर आहेत. 7 किंवा 8 प्रकारचे खमीर आहेत. 7 वाईट आणि 1 चांगला. हालेलुया. पुढच्या प्रवचनाच्या वेळेस, पुढच्या 2 प्रवचनाच्या वेळेस पुढच्या गोष्टी शिकूया. हालेलुया. जसं जुन्या करारातील लोक देवाचं प्रेम त्यांनी अनुभवलं नाही, फक्त देवाची दया, सुटका त्यांनी अनुभवलंय. संकटातून प्रभू त्यांना सोडवतोय, अनुभवलंय. पण आपण हे पाहिलोय की प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी मेला आणि पुनरुत्थित झाला. किती पौलासारखं देवाचं प्रेम आपल्याला विवश करायला पाहिजे. ख्रिस्ताची प्रीती मला विवश करते, आवरण घालते आणि म्हणून आतून ती प्रेरणा येते, आतून ही विवश करणारी प्रेरणा येते की मी माझ्यासाठी नाही जगणार, मी प्रभूसाठी जगणार. हालेलुया, हालेलुया. म्हणजे आतूनच नको हे खमीर, मला प्रभूला आवडणारं व्यक्ती बनायचंय, मला प्रभूला आवडणारं जीवन बनायचंय, मला तो नवीन मळलेला गोळा बनायचाय, मला खरेपण आणि सरळपणात असलेल्या बेखमीर भाकरीने तुझा सण साजरा करायचा आहे. हालेलुया. ख्रिस्ताची प्रीती आपल्याला आवरण घातली पाहिजे. ख्रिस्ताची प्रीती आतून आपल्याला विवश केली पाहिजे. त्याच्यातून ते सांभाळा, सावध राहा, सांभाळा, सावध राहा, त्याच्यातून ते निर्माण होत आहे. 5वं खमीर हेरोदाचं खमीर. हेरोदाच्या जीवनामुळं किंवा त्याच्या जीवनशैलीमुळं जे प्रभाव पडला त्यामुळं असलेला खमीर आहे ते. हेरोद कोण होता? त्या काळातला जो हेरोद, येशूच्या काळातला जो हेरोद होता, त्याला हेरोद राजा म्हटलं गेलंय, तरी तो राजा नव्हता. राजा ज्याला आपण म्हणतो त्याला स्वतःचं राज्य आहे, स्वतःचा अधिकार आहे, त्याच्या राज्यामध्ये तो सर्वस्व आहे. असा राजा नाहीये तो. तो कैसराला आपला देव आणि कैसराला आपला अधिकारी मानून, कैसराने तो त्या प्रदेशातला यहुद्या प्रांतातील सर्वात श्रीमंत आहे आणि सर्वात ज्याचा तिथं प्रभाव आहे असा व्यक्ती पाहून त्याला तिथला
दंडाधिकारी म्हणून नेमलेला आहे. दंडाधिकारी आहे तो. राजा आहे परंतु कैसराच्या हाताखालचा दंडाधिकारी आहे तो. कैसराच्या हातात आहे तो. उद्या कैसराला वाटलं याला काढून टाकावं, मारून टाकावं, संपलं त्याचं. म्हणून नेहमी त्याला कैसराला खुश करत राहावं लागतंय आणि त्याच्या नियमाप्रमाणे त्याला चालावं लागतंय. दुसरी गोष्ट, हेरोद यहुदी नाहीये. तो कोणत्याही हेरोद हे यहुदी कोणत्या गोत्राचा नाव किंवा उपगोत्राचा नाव नाहीये. हेरोद त्याचा आडनाव आहे. तो अन्य जातीतला आहे, यहुदी पण नाहीये. जसं इतर राज्यातून लोक, राजस्थान मधून मारवाडी लोक, गुजरात मधून गुजराती लोक येऊन महाराष्ट्रात राहतात, धंदा सुरू करतात आणि इथं श्रीमंत होऊन जातात, तसं यहुदियात येऊन व्यापारासाठी आलेले, बाहेरून आलेले लोक आहेत. 3 पिढीपूर्वी, काही पिढ्यांपूर्वी आलेले आहेत. त्यांच्यामध्ये राहून, त्यांच्यामध्ये व्यापार करून, त्यांच्यामध्ये खूप श्रीमंत झालेले लोक आहेत. सुरुवातीला 4-5 पिढीपूर्वी ज्यावेळेस ते आले, त्यांनी व्यापार करायला सुरू केला, त्यावेळेस त्यांनी पाहिलं असेल की हे यहुदी लोक त्यांच्या लोकांशी व्यवहार करतात, बाकीच्यांना ते तुच्छ समजतात आणि ते देवाचे पवित्र लोक म्हणून स्वतःला समजतात. म्हणून त्यांनी खऱ्या मनापासून परिवर्तन नव्हता, खऱ्या मनापासून यहोवाला परमेश्वर म्हणून न ओळखता व्यापारासाठी धर्मांतर केलेले लोक आहेत, यहुदी मताचे झालेले लोक आहेत. तिसरी गोष्ट, हेरोद, त्याचा आजोबा जो हेरोद राजा होता, त्याने शलोमोनाच्या काळातली जो मंदिर होता तो जळून राख झाला. त्याच्यानंतर एज्रा नेहम्याच्या काळात बनवलं गेलं, ते पण पडला, त्याचाही नाश झाला. हे 3रं मंदिर आहे आणि ते हेरोदाच्या आजोबांनी बनवलेलं मंदिर आहे. त्यांनी त्याच्यासाठी भरपूर खर्च केला, सरकारी निधी पण मिळवली असेल त्यांनी, पण त्यांनी खर्च केला आणि बनवलेलं मंदिर आहे. आणि त्याच्यामुळं यहुदी लोकांमध्ये त्याला खूप आदर सन्मान आहे. आमचं मंदिर बनवून देणार आहे. शलोमोनाच्या मंदिराच्या सगळ्या पॅटर्न मध्येच बनवलं, पण या हेरोदाने बनवलं, म्हणून त्या काळच्या मंदिराला हेरोदाचं मंदिर म्हटलं गेलं आहे. हालेलुया. ह्याच्यातून अनेक गोष्टी हेरोदाविषयी समजतात आणि ज्याला हेरोदाचं खमीर म्हणून आपण समजतो. पहिली गोष्ट, यहोवाला परमेश्वर म्हणून जाणून अनुभव करून त्याने यहोवाचा स्वीकार करून यहुदी मताचा झाला नाही, व्यापारासाठी झाले. पुष्कळ असे विश्वासी आहे, तुमच्यामध्ये पण काही असतील तसे. येशू बरं करतो म्हणून, येशू सहाय्य करतो म्हणून येशू करतायत, पण खरं परिवर्तन आणि तारण झालेलं नाही. येशू पापांची क्षमा करतो, तो एकच पृथ्वी, आकाशाखाली आणि पृथ्वीवर एकच तारणारा आहे, याच्याद्वारे मला तारण मिळेल, देवाशी समेट होईल, हे समजून प्रभू येशूचा स्वीकार केलेला नाही. असे लोक जे आहेत ते हेरोदाचे लोक आहेत. कारण तारणाने तो यहुदी झाला नाही, व्यापारासाठी यहुदी झाला. तुम्ही तारणासाठी येशूचं नाव घेत नाही, बरं होण्यासाठी करताय, फायद्यासाठी करताय. हे हेरोदाचं खमीर आहे. आणि उद्या जर येशूमुळे संकट यायला लागले, येशूमुळे छळ यायला लागले, तुम्ही येशूला सलाम ठोका. आपल्या सगळ्यांमध्ये असं स्वतःच्या फायद्यासाठी प्रभू प्रभू करणारी वृत्ती आहे, ती हेरोदाची वृत्ती आहे. आता दुसरी गोष्ट, इथं तो यहोवाला मानतो, यहोवाचं नाव घेतो, मंदिरामध्ये त्याला पुढाकार आहे,
कारण मंदिर बनवणार आहे, खूप आदर सन्मानाचं स्थान आहे. आणि दुसरीकडं तो कैसराला देव मानतो. कैसराला देव मानल्याशिवाय, त्याच्या अधिकाराच्या अधीन ते पूर्णपणे आल्याशिवाय, कैसर त्याला राजा म्हणून, राजा नाहीये तो खरा, तो दंडाधिकारी आहे, यहुद्या प्रांताचा दंडाधिकारी आहे. त्याला दंडाधिकारी तो कधी बनवणार नाही. कारण कैसर स्वतःला देव मानतो. कैसराच्या नावाने मंदिरं पण होते. म्हणजे बघा, कैसर पण देव, यहोवा पण देव, डबल गेम खेळणार आहे. असे जर डबल गेम खेळणारे कोणी त्या ठिकाणी असतील, मी चर्च मध्ये बोलतोय, चर्चच्या सभेमध्ये बोलतोय, मी जनरल लोकांमध्ये बोलत नाही. जर तुम्ही प्रभू येशूचे अनुयायी आहेत, येशूचे शिष्य आहेत, येशूच्या मागे चालणारे आहेत, देवाचं वचन आहे, माझ्याशिवाय तुला अन्य देव नसावा. हे पण आणि हे पण दोन्ही चालत नाही. हे दोन्ही घेऊन चालणारे हेरोदाचे लोक आहेत. आणि असं जीवन जगणं योग्य आहे म्हणून जे सांगतात, की ज्यांच्या मनात विचार आहे, त्यांच्या हृदयात हेरोदाचं खमीर आहे. काल एक भाऊ या ठिकाणी आले होते, ते म्हणत होते, त्यांनी एखादा सुवार्ता सांगितली, त्यांनी सगळं काय टाकून देऊन प्रभू येशूची प्रार्थना करायला लागले. कालांतराने काही पाळत घेऊन म्हटले, नाही ते पण तिथलं पण उपवास केलं तर चालतंय, ते पण केलं तर चालतंय. आणि ते लोक ते परत करायला लागले आणि परत आजारी पडायला लागले. असं शिकवण आहे. हे थोआतिरा मंडळीच्या काळापासून आहे, परगाम मंडळीच्या काळापासून हेरोदाचं खमीर आहे. हे पण करायचं, ते कैसराला पण देव मानायचं, त्याच्या देवी देवतांना पण देव मानायचं, यहोवाला पण देव मानायचं. आणि सर्वात पुढे जो आपण पाहतो तो हेरोद. एक दिवस कोणीतरी त्याला खूप चढवून बोलतोय आणि म्हणतोय की तू देवासारखं बोलतोस. आणि तो देवाला स्वतःला देव समजायला लागला. त्याने काय विरोध केला नाही, मी देव नाही म्हणून. देवदत्ताने फटका मारला, किडा पडून मेला. इतकं स्वतःला मोठं करणारा, स्वतःला आदर सन्मान इच्छा करणारा, स्वतः प्रमुख असलं पाहिजे, स्वतः मोठा असलं पाहिजे, सर्वांनी माझं ऐकलं पाहिजे, सर्वांनी माझा आदर केला पाहिजे, हे हेरोदाचं खमीर आहे. कोणी व्यवस्थित बोलणार नाही, आदर दिला नाही तर खूप वाईट वाटतं, खूपच वाईट वाटतंय. हेरोदाचं खमीर आहे. आणि सर्वात मोठं म्हणजे हे डबल जीवन फार खतरनाक असतंय. देवाचं भय पण आहे. मंदिरात पण जातो, एकही शब्दाचं मीटिंग चुकवत नाही. तिथं सगळ्यांच्या पुढे तो प्रार्थना करतो, टाळ्या वाजवतो, सगळं करतो. देवाच्या दासाचा भय पण धरतो. योहान बाप्तिस्मा करणाऱ्याचा त्याला भीती आहे. पण व्यभिचार पण चालते, दुनियातले नाच गाणे पण चालते. इकडं आल्यावर पूर्ण इकडच्या सारखं, आणि तिकडे गेल्यावर पूर्ण तिकडच्या सारखं चालतंय, काही वाटत नाही. त्याला वाटतं की देवाला प्रार्थना केली ना बस, आता देव खुश, आता इथं मी पाप करायला मोकळं, पापाची मजा करायला मोकळं, एन्जॉय करायला मोकळं. डबल जीवन जगणारे माझ्या समोर आहेत, दुनियादारी पण आणि प्रभू पण. पापाची मजा पण, मोबाईलवर पापाची मजा पण, आणि प्रभू पण. हे डबल जीवन, इकडचं तिकडचं, इकडचं तिकडचं, डबल जीवन. हे हेरोदाचं खमीर आहे. शास्त्री फरुशी हेरोदापेक्षा वेगळे आहेत. शास्त्री फरुशी बाहेरून स्वतःला चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतात,
कुठल्याही सिनेमा थिएटर मध्ये सापडणार नाही, पोरीच्या लफड्यात सापडणार नाही, पण मन घाण आहे त्याचं, जे आत नाही ते बाहेर दाखवायचं ते. पण हेरोदाचं जवळ नाही, डबल जीवन. इथं पूर्ण आत्मिक, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, झुलून डुलून नाचणार, गाणार, देवाची स्तुती करणार. झालं की भांडण, झालं की मोबाईल, युट्यूब, फेसबुक, व्हॉट्सअप, सेल्फी काढायचे, फोटो काढून मोबाईलवर टाकायचं, फेसबुकवर टाकायचं, नटून थटून फोटो काढून टाकायचे. कोणाला दाखवायचंय? स्वतःच्या नवऱ्याला दाखवायचं नाही तर मग कोणाला दाखवायचंय? माझ्या व्हॉट्सअपच्या प्रोफाईल मध्ये पाहिला तर वर्षानुवर्ष एकच फोटो आहे, 50 फोटो मी बदलत नाही. काय दाखवायचंय? कोणाला काय दाखवायचं? एक फोटो लावलाय ओळखीसाठी, एक आयडेंटिटी कार्ड म्हणून. पण काही लोकांना शौकच आहे, दर आठवड्याला नवीन फोटो मी बघतो. काय आहे त्याच्यामध्ये? सेल्फी काढायचं, फेसबुकवर टाकायचं, काय आहे त्याच्या मागे उद्देश? हालेलुया, हालेलुया. आणि प्रार्थनेत आल्यावर हे डबल जीवन नकोय देवाला. हेरोदाचं डबल जीवन आहे. मंदिरात एकही शब्दात दिवस चुकवणार नाही, तिथं तो देवाची स्तुती आराधना करतो. आणि बाहेर निघाल्यावर खाणं पिणं, एन्जॉय, व्यभिचार. त्याने आपल्या सख्या भावाची बायको एक्सचेंज केली. तू माझी बायको घे, तुझी बायको मला आवडती, मला दे. भावाच्या बायकोला ठेवून घेतलंय. योहान खरा देवाचा सेवक आहे. त्याने असं विचार नाही केला, रे हेरोद आपल्याला मानणार आहे, हेरोद आपल्याला रिस्पेक्ट करणार आहे, मी त्याचं पाप त्याला सांगितलं तर तो माझ्या विरोधात होऊन जाईल, इतका मोठा माझा सपोर्ट निघून जाईल. जे खरं आहे त्याने सांगितलं, हेरोद तू पाप करतोयस, तुझ्या भावाची बायको तू ठेवून घेतली, तू पाप करतोयस. आणि परिणाम काय झाला? हेरोदाने त्याला पकडून जेलमध्ये टाकलं. लोकांना खुश करण्यासाठी, फरुशी लोकांना, सदुकी लोकांना, शास्त्री लोकांना खुश करण्यासाठी जेलमध्ये टाकून दिलं. आणि ते जळत होते. पुष्कळ लोक ह्याच्याकडे जातात, हे काहीतरी बोलतो आणि हा बाप्तिस्मा देतो. जेलमध्ये टाक. योहान जेलमध्ये असताना हेरोदाचा वाढदिवस नवीन करारामध्ये एकाच वाढदिवस साजरा केलेला आहे. बायबलमध्ये कोणाची जन्माष्टमी आणि पुण्याष्टमी साजरा केलेली नाही. प्रेषितांच्या कृत्यामध्ये सगळ्या प्रेषित लोकांना येशूचा मृत्यू कधी झाला माहित होता. मरिया होती, तिला माहित होतं येशूचा जन्म कधी झाला, पण येशूचा जन्माष्टमी आणि पुण्याष्टमी त्यांनी कधी साजरा नाही केली. येशूच्या कबरेवर परत फुलं टाकायला नाही गेले पुनरुत्थानाच्या नंतर. हालेलुया, हालेलुया. बर्थडे साजरा करणं, खाणं पिणं, नाचणं गाणं, चंद्राच्या आकारात चंद्राचं प्रतीक म्हणून बनवलेला केक कापणं, ह्याच्यात कॅन्डल लावले, चंद्रप्रकाश दाखवणं. मी असं म्हणत नाही वाढदिवसाचं काही करू नका, भावनिक होताय तुम्ही, मनात वाटतंय काहीतरी, उपकार स्तुतीची प्रार्थना ठेवा वाढदिवसाला. मुलाचा पहिला वाढदिवस आहे ना, बर्थडेची मीटिंग ठेवू नका, उपकार स्तुतीची प्रार्थना ठेवा. वाढदिवसाला काय करायचंय? ठीक आहे, जवळच्यांना आनंदाने बोलवा, तुमच्या आनंदामध्ये त्यांना सहभागी करा,
खायला काहीतरी बनवा, पण मुख्य कार्यक्रम देवाचे आभार मानणं असावा. मोठे आहेच, वाढतंय वाढदिवसाला एक उपकार स्तुतीची प्रार्थना ठेवावी, ठेवा. पश्चाताप करा. वर्षभरात काय चुकलंय ते, काय अपूर्ण राहिलं त्याच्याबद्दल देवाला क्षमा मागा. पुढच्या वर्षाबद्दल देवाची इच्छा योजना काय ओळखून घ्या, त्याला समर्पित व्हा. मागील वर्षाच्या चुकांची दुरुस्ती करा. देवाच्या संरक्षणाबद्दल, साह्याबद्दल देवाला धन्यवाद द्या, देवाची स्तुती करा. हे वाढदिवस. बाकी केक कापून खाऊन पिऊन नाचून फुगे लावून जे साजरा करतात, देवाला कोपऱ्यात ढकलून देतात फक्त नावासाठी प्रार्थना. तुम्ही हेरोदाच्या खमीरामध्ये आहात. लग्न विधींमध्ये पण तसंच, विधी फक्त नावापुरता. आणि काही ठिकाणी काही मंडळांमध्ये तर लोकांना पाळकाला पहिल्यापासून चिठ्ठी द्यायला सुरू करतात, लवकर उरकून घ्या, कारण बाकीचा खाण्यापिण्याचा कार्यक्रम आहे. हेरोदाचं खमीर लागलंय देवाला कोपऱ्यात, बाकी खाणं पिणं नाचणं गाणं. ख्रिसमस हेरोदाचं खमीर, खाणं पिणं नाचणं गाणं. ख्रिस्ताची कोण आठवण करत आहे? कशाला जन्माला आला? मरायला जन्माला आला, बलिदान व्हायला जन्माला आला. ही गोष्ट विसरलं का? हालेलुया. वाढदिवस साजरा करत असताना बायकोच्या भावाची बायको आणून ठेवलीये. तिची मुलगी तरुण असेल, ती मुलगी येऊन लंगा नाचगाणं करते. काय चाललंय हेरोदाच्या वाढदिवसाला? नाच गाणं, अर्धा नंगा नाचगाणं. आणि ते पाहून हेरोद खुश. दारू पिला असेल भरपूर, खुश. तिचं नाचणं पाहून खुश. कोण आहे ती? भावाची बायको, जिला त्याने आणून व्यभिचाराने ठेवली, तिची मुलगी. म्हणजे तिच्या मुलीलाही सोडत नाही. खुश. आणि खुश होऊन मूर्खपणाने बोलला, काय पाहिजे तुला, मी तुला द्यायला तयार आहे. काय बक्षीस मग? ती गेली मम्मीला विचारली, मम्मी काय म्हणू? तिच्या मनात तर द्वेष. योहान म्हटलं का, मी ह्याची बायको म्हणून राहू शकत नाही, मला योहानाचं मुंडकं पाहिजे सोन्याच्या थाळीत. तिने येऊन सांगितलं, मला योहानाचं मुंडकं पाहिजे सोन्याच्या थाळीत. हेरोद दुःखी झाला. पण लोकांसमोर मी शब्द दिलं, कसं काय शब्द पडू द्यायचा? योहानाचं मुंडकं कापलं जेलमध्ये आणि सोन्याच्या ताटात दिलं. बघा, हे डबल जीवन कुठपर्यंत घेऊन जात आहे. डबल जीवन जगणं बंद करा. एक तर पूर्ण 100% परमेश्वराच्या मागे चाला, त्याच्या मार्गात चाला, त्याच्या वचनात चाला, त्याच्या पवित्रतेत चाला, नाहीतर दुनियादारीमध्ये जा. दोन्ही धरून चालू नका. पापाची मजा पण पाहिजे, प्रभू पण पाहिजे, सिनेमा पण पाहिजे, प्रार्थना पण पाहिजे. प्रभू फक्त फायद्यासाठी. खरं तारण नाही झालं, खरं पश्चाताप नाही झाला, खरं परिवर्तन नाही झालं, बरं व्हावं म्हणून, काहीतरी फायदा व्हावं म्हणून येशू येशू करतोय. ह्याला पण मानतो, त्याला पण मानतो. प्रार्थनेत आल्यावर खूप धार्मिक, बाहेर निघाल्यावर नाच गाणं, दुनियादारी, तंबाखू खा, पान मसाला खा, व्यर्थ बडबड आणि गप्पा कर. व्यर्थ टिंगल टवाळी करणारा हेरोदाचा आत्मा आहे, हेरोदाचा खमीर आहे. ह्या गोष्टी तुम्हाला ऐकायचं असेल तर मागच्या रविवारी जे मंडळीमध्ये प्रवचनाच्या वेळेस बोललं गेलं ते युट्यूबवर असेल, फार लवकर तुम्ही ते ऐकू शकता. हेरोदाचं खमीर. हालेलुया.
लूक 16 अध्याय 15 वचन वाचा बरं. लूक 16 अध्याय 15 वचन. मग त्याने त्यांना म्हटले, तुम्ही तर आपणाला माणसासमोर न्यायी ठरवून घेणारे आहात, परंतु देव तुमची अंतःकरणे जाणतो. कारण माणसामध्ये जे उच्च असे समजले जाते ते देवाच्या दृष्टीने ओंगळ आहे. मनुष्यामध्ये जे उच्च असं समजलं जाते ते देवासमोर ओंगळ आहे. मनुष्यासमोर जे उच्च समजले जाते ते देवासमोर ओंगळ आहे. हालेलुया. पुष्कळ ठिकाणी पाहिलं, देवाच्या सभेमध्ये, देवाच्या लोकांच्या कार्यक्रमामध्ये संसारातल्या अधिकारी, संसारातल्या पुढारी जे सगळ्या प्रकारचे घाण करून, दादागिरी करून, खोटेपणा करून निवडून आलेले, त्यांना इथं आणून त्यांना आदर सन्मान दिला जात आहे. एका ठिकाणी तुम्ही पाहिलं, पाळकाला आमदाराचा पाया पडताना माझ्या डोळ्यासमोर मी पाहिलं. स्टेजवर मी पण होतो. हालेलुया, हालेलुया. जे जगामध्ये उच्च आहे ते देवासमोर ओंगळ आहे. आणि इथं हेरोदाला बघा, तो जगातही उंच आहे आणि मंदिरातही उंच आहे. म्हणजे ते पूर्ण मंदिरातील सगळ्या अधिकाऱ्यांना पण ते हेरोदाचं खमीर लागलंय. हेच आपल्या अंतःकरणात आहे का? ते आपल्या अंतःकरणाला पण हेरोदाचं खमीर लागलं. जे देवासमोर उच्च ते मला उच्च, जे देवाला सन्मान्य ते मला सन्मान्य. मग तो गरीब असो, झोपडीत राहणार असो, नम्र व्यक्ती आहे ना, पवित्र जीवन व्यक्ती आहे ना, तो माझा आदराचा व्यक्ती. कोणी पैशामुळं, बिल्डिंग बंगल्यामुळं माझ्या आदराचा व्यक्ती नाहीये. आणि म्हणून जे माझ्या नजदीकचे आहेत, कोणीही श्रीमंत व्यक्ती माझ्या नजदीकचा मित्र नाही, हे छाती ठोकपणे मी सांगतो. कोणीही श्रीमंत माणूस माझा जवळचा मित्र नाही. जे जगाला उच्च ते देवाला तुच्छ आहे. श्रीमंत होणं काय वाईट नाहीये, पाप नाहीये. परंतु त्या व्यक्तीची श्रीमंती जर इतरांच्या आशीर्वादासाठी नाहीये तर तो देवाला तुच्छ आहे आणि मला पण तुच्छ आहे. मग सोदोमामध्ये हिरवळ शोधत शोधत शोधत, श्रीमंती शोधत सोदोमामध्ये पोहोचलेला लोट आहे. हालेलुया, हालेलुया. क्षमा करा कोणाचं मन दुखवत असेल तर. तुम्हाला दुखवल्याबद्दल क्षमा मागेल, पण बोलल्याबद्दल कधी क्षमा मागणार नाही. कारण देवाचं वचन बोलतो, हेरोदाचं खमीर दूर करा, संभाळा, सावध राहा, संभाळा, सावध राहा. किती चांगलं ना. ह्या दोन्ही गोष्टी मिळून देवाची कृपा आहे ना. सगळ्या पापांची क्षमा झालीये, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ पापांची क्षमा झालीये. आता कसंही जीवन जगलं तरी देवाला चालते, देवाला आवडतो. देव खूप प्रेमळ आहे, देव खूप दयाळू आहे. देव काय शिक्षा करतो का? देव काय फटका मारतो का? हे जर मंडळीमध्ये ठेवायला लागलो तर मंडळी बाजार बनायला जास्त वेळ लागणार नाही, मंडळी ऑर्केस्ट्रा बनायला जास्त वेळ लागणार नाही, मंडळी करमणुकीचे ठिकाण बनायला जास्त वेळ लागणार नाही, मंडळी लग्न लावण्याचं ठिकाण बनायला जास्त वेळ लागणार नाही. मंडळी देवाचं पवित्र मंदिर आहे, देवाच्या प्रार्थनेचं घर आहे. त्याला चोरांचा अड्डा बनवायचं नाही आपल्याला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुमचं अंतःकरण देवाचं पवित्र स्थान आहे, प्रार्थनेचं घर आहे. त्याला चोरांचा अड्डा बनवू नका, व्यापाराचं ठिकाण बनवू नका. धर्म हे व्यापारासाठी नाही, धर्म व्यापारासाठी आहे. प्रभूशी नातं व्यापारासाठी नाहीये, फायद्यासाठी नाहीये, आपलं जीवन अर्पण करण्यासाठी. हालेलुया. म्हणून 100% येशू, खरा पश्चाताप, पूर्ण हृदयाने प्रभूच्या मागे चाल, नाही तर पूर्णपणे जा दुनियादारीच्या मागे. दोन्ही धरून चालू नकोस.
डबल जीवन नाही चालणार. आणि आज मला ऐकणाऱ्यांपैकी ज्यांचं जीवन डबल आहे, तुम्ही हेरोदाच्या खमीरामध्ये आहे. हालेलुया, हालेलुया. संभाळा, सावध राहा, पश्चाताप करा, खमीर काढून टाका. नवीन मळलेल्या पिठाच्या गोळ्यासारखा बना. सरळपण आणि खऱ्यापणाच्या खमीर भाकरीने आपण सण साजरा करूया. अयोग्य प्रकारे हे मन नीट न करता प्रभू आज तुमच्या स्टाईल कडे बघत नाही. हो, काही लोकांमध्ये खोटी ढोंगी नम्रता आहे. माझी काही लायकी नाही. अंतःकरणात 100% मानून बोलताय का तुम्ही? प्रार्थना करताना सगळ्यांचे पाठवाक्य झाले, माझी काही लायकी नाही. साक्ष सांगताना सगळ्यांचं पाठवाक्य, माझी लायकी नाही. पण डू यू से इट फ्रॉम युअर हार्ट? अंतःकरणात त्याची जाणीव होऊन बोलत आहे का? नाहीतर मग ती खोटी धार्मिकता आहे, खोटी नम्रता आहे, नम्रतेचा वेश आहे. हालेलुया, हालेलुया. प्रार्थना करताना इतकं मान वाकून जाईल, इतकं पाठ वाकून जाईल. प्रभू तुझ्या स्टाईल कडे बघत नाहीये, तुझ्या शब्दांकडे बघत नाही. प्रभू तुझ्या अंतःकरणाकडे बघतोय. किती तुझं अंतःकरण देवाकडे परिपूर्ण आहे. पापाच्या मोहात आहे, चैनी मोहांच्या आवडीत आहे, करमणुकीच्या आवडीत आहे, मौज मजेत आहे. इथं पण मजा घेतो, इथं पण मजा घेतो. इथला पण फायदा पाहिजे आणि इथली पण मजा पाहिजे. हे दोन्ही आहे. अंतःकरण काय आहे प्रभू बघत आहे. दुसरा इतिहास 16:9 वचन आपण वाचून संपूया. दुसरा इतिहास 16 अध्याय आणि 9 वचन. दुसरा 16:9. कारण ज्यांचे हृदय त्याच्याकडे पूर्ण आहे त्यांचे पाठबळ करण्यासाठी आपले सामर्थ्य दाखवावे म्हणून यहोवाचे डोळे पृथ्वीत येथून तेथून धावत फिरतात. यात तू मूर्खपण केले आहे. यामुळे आतापासून तेवढंच परत एकदा वाच पहिला भाग. कारण ज्यांचे हृदय त्याच्याकडे पूर्ण आहे त्यांचे ज्यांचे पाठबळ हृदय त्याच्याकडे पूर्ण आहे, ज्यांचे हृदय त्याच्याकडे पूर्ण आहे. प्रभू तुझ्या हृदयाकडे बघत आहे. तुझं ते वाकलेल्या मानेकडे, वाकलेल्या पाठीकडे बघत नाहीये. ते तोंडातून माझी लायकी नाही बोललेल्या शब्दांकडे प्रभू बघत नाहीये. तुझ्या हृदयाकडे बघत आहे. तुझं हृदय देवाकडे पूर्ण आहे का? मौज मजेच्या इच्छा, जगाची मजा, ते पण पाहिजे, हे पण पाहिजे. डबल हृदय, ज्याचं हृदय देवाकडे पूर्ण आहे अशाला प्रभू शोधत आहे. लिहिलंय की the eyes of the Lord run to and fro. वाचा बरोबर. कारण ज्यांचे हृदय त्याच्याकडे पूर्ण आहे त्यांचे पाठबळ करण्यासाठी आपले सामर्थ्य दाखवावे म्हणून यहोवाचे डोळे पृथ्वीतून येथून तेथून धावत फिरतात. यहोवाचे डोळे पृथ्वीतून हेतून तेथून धावत फिरत आहे. समजा माझा जवळचा व्यक्ती कोणीतरी येणार आहे एअरपोर्टवर किंवा रेल्वे स्टेशनवर आणि मी त्याला शोधायला गेलोय. गाडी खाली, गर्दी निघाली, खूप लोक चालत आहेत. माझे डोळे हेतून तेथून फिरत असतील. कुठे आहे, कुठे आहे, कुठे आहे? तर तो दिसत नाहीये. देवाचे डोळे इकडून तिकडून फिरत आहे कारण तसं माणूस त्याला दिसत नाहीये. असे लोक नाहीयेत ज्यांचं हृदय देवाकडे परिपूर्ण आहे. डबल जीवन नाही. अशा लोक, असं जर एक व्यक्ती देवाला सापडला तर तो त्याचा पाठबळ करील आणि त्याच्यामध्ये तो त्याचा सामर्थ्य दाखवेल. देशावर त्याचा प्रभाव पडेल. राजे महाराजे तिच्या समोर झुकतील. देवाचं राज्य
सामर्थ्याने जे आहे ते त्याच्याद्वारे प्रकट होईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. असे 10,000 लोक नसले तरी चालेल, काही लोक देवाला सापडलं. 50,000 द्विबुद्धीचे डबल लोक हेरोदाची खमीर लागून पापाची पण मजा घेतात, जगाची पण मजा घेतात, पैशाच्या लोभ लालूचात बुडलेले आहेत. टीव्ही पण पाहिजे, फेसबुक पण पाहिजे, आणि इथं प्रार्थना पण पाहिजे, बरा व्हावं म्हणून, बरा असावं म्हणून. हे असे 50,000 लोकांपेक्षा एक 5 व्यक्ती देवासाठी खऱ्या हृदयाचे, जे परिपूर्ण हृदयाचे असतील, तर देव महाराष्ट्र आणि भारतात अद्भुत कार्य करू शकतो. आपल्याला तसा व्यक्ती बनायचंय. आज दुपारची आपली प्रार्थना ही असावी, प्रभू मला तो व्यक्ती बनव ज्याचं हृदय तुझ्याकडे परिपूर्ण आहे. प्रार्थना करूया आणि प्रार्थना करत हे हेरोदाचं खमीर आपल्या जीवनातून काढत आपण प्रभूच्या मेजासाठी तयार होऊया. आणि प्रार्थना करताना प्रभूचा मेज तुमच्या समोर ठेवा. तुम्ही पाहू शकता माझ्या समोर प्रभूचं मेज मी ठेवलेलं आहे. हालेलुया. प्रार्थना करूया आपण सगळेजण. प्रभू मला तो व्यक्ती बनव ज्याचं हृदय तुझ्याकडे परिपूर्ण आहे. हे हेरोदाचा खमीर माझ्यामधून काढून टाक. सगळेजण प्रार्थना करूया. यामध्ये भाग घेऊ शकतो ज्याने पश्चात्तापाने खऱ्या शिक्षणात बाप्तिस्मा घेतला. इतर मंडळीतून आलेले लोक माझ्या समोर आहेत, बाप्तिस्मा घेऊन आलेले लोक आहेत. तुमच्या बाप्तिस्माच्या वेळेस खरा पश्चात्ताप होता का? खरा पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा झाला का? खऱ्या शिक्षणात बाप्तिस्मा घेतला का? यांनी खऱ्या शिक्षणात बाप्तिस्मा घेतलाय पश्चात्तापाने, ते प्रभूच्या मेजामध्ये भाग घेऊ शकतात. जे प्रेषितांच्या शिक्षणात आहेत, सहभागितेत आहेत, प्रार्थनेत एकत्र आहेत, एकमेकांची काळजी घेतात, वचन वाटणाऱ्यांची काळजी घेतात, खमीर आपल्या जीवनातून काढत आहेत. जुनं खमीर, वाईटपणा आणि दुष्टपणाचं खमीर, फजितीचा खमीर, सदुकींचं खमीर, आणि आज आपण शिकलो हेरोदाचं खमीर. भयानक खमीर आहे ते, घाण खमीर आहे हेरोदाचं खमीर. देवाची आराधना पण करायचं, तिकडे जाऊन व्यभिचार पण करायचं. हालेलुया, हालेलुया. शतापाने आपण प्रभूच्या मेजासाठी तयार होऊया. माझ्या समोर भाकर आहे. प्रभूच्या शरीराला लक्षून खायचं आणि प्यायचं. भाकर दिसतंय मला, पण हे प्रभूच्या मंडळीचं प्रतीक आहे. इथं पूर्ण मंडळी आहे. त्या कुटुंबाचा एक अंग आहे मी, त्या शरीराचा एक अवयव आहे. इथं मला भाकर दिसते, परंतु मला हे परखायचंय की हे शरीरासाठी जरी भाकर आहे, आत्म्यासाठी हे प्रभूचं शरीर आहे. शरीरासाठी हे द्राक्षरस आहे, पण आत्म्यासाठी हे येशूचं रक्त आहे. प्रभू म्हटलं, माझं शरीर खाल्ल्याशिवाय, माझं मांस खाल्ल्याशिवाय, माझं रक्त पिल्याशिवाय तुमच्यामध्ये जीवन नाही. मी या भाकरीला हातात घेतलेलं असताना, द्राक्षरसाचा प्याला हातात घेतलेला असताना, माझ्या हाताबरोबर माझ्या प्रभूचा हात आहे, ज्या हातांवर आजही खिळ्याचे निशाण आहेत. प्रभू इथं पण आहे आणि तुमच्या बरोबर पण आहे. इथं आशीर्वादासाठी प्रार्थना करताना ह्या मेजाला
आणि तुमच्या प्रत्येक घरातील मेजाला प्रभू आशीर्वादित करा. प्रभू म्हटला माझ्या आठवणीत खावा. आणि प्रभूची आठवण ज्यावेळेस आपण करतो आपल्या हृदयामध्ये प्रेमाची उकळी यायला पाहिजे आणि त्यातून ते समर्पण यायला पाहिजे. प्रभू मला माझ्यासाठी नाही जगायचंय, प्रभू मला तुझ्यासाठी जगायचं. धन्यवाद पित्या. प्रभू येशूच्या नावाने तुझ्या जवळ मी येतो. प्रभू येशू, भाकर आणि द्राक्षरस मोडून देणं, प्यायला देणं हे विधी तू लावून दिलंस. त्याच्या अगोदर पासून मल्कीसदेकाकडून तूच मल्कीसदेक होतास, तूच त्या अब्राहमाला पण दिलंस आणि स्वर्गातही ही विधी होणार आहे. कोकऱ्याच्या विवाहाच्या वेळेस. धन्यवाद तुझ्या अद्भुत प्रेमासाठी, ज्यामुळे तुझं शरीर आमच्यासाठी वधला गेला. डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीर जखमाने भरला, रक्त वाहत गेला. गोलगोथा पर्वतच्या खाली लपवून ठेवलेल्या त्या कोशावर पडला. जिथं रक्त शिंपडलं जात होतं जनावरांचा, त्या ठिकाणी येशूचं रक्त पडलं. स्वर्गातल्या पवित्र स्थानात प्रभू येशू प्रवेश केला आपल्या रक्ताने. धन्यवाद पित्या. तुमच्या पापांची क्षमा तू येशूच्या द्वारे मिळवस. तुमच्या प्रेमासाठी, येशूच्या प्रेमासाठी, पवित्र आत्म्याच्या प्रेमासाठी आम्ही तुला धन्यवाद. या मेजाला तू आशीर्वादित कर. प्रत्येक ठिकाणी जिथे तुझे लेकरं भाकर आणि द्राक्षरस घेऊन बसले, प्रत्येक मेजाला तो आशीर्वाद येशूच्या नावाने. मेजाला देवाने आशीर्वादित केलेला आहे. प्रभूच्या वधस्तंभाची आठवण करत गीत गात असताना, गीताचं 1-2 कडवे गात असताना आपण प्रत्येक जण आपापल्या घरी भाकरीतून तोडून खाऊ आणि त्याच्यानंतर द्राक्षरसातून. प्रभूच्या प्रेमाच्या आठवणीत गीत गाऊया आपण. सीने से बहती नदी, त्याची आठवण करत आपण भाकरीतून तोडून खाऊ उसमें नहाने आणि द्राक्षरसातून. सीने से बहती नदी, उसमें नहा सभी मेरा चुका
हम सबका शुक्राना। सर्वांनी प्रवचनामध्ये भाग घ्या, भाकरीतून तोडून खावा. द्राक्षरसातून प्या. झाला असेल तर आपण देवाला धन्यवाद देऊया. किती आपण स्वतःची तयारी केलं तरी आपल्या तयारी नाही, देवाच्या कृपेने, येशूच्या रक्ताने आपण प्रभूजवळ स्वीकारला जातोय. देवाला धन्यवाद. आपल्या पापांची क्षमा झालेला असल्या देवाने आपल्याला जवळ ठेवल्याबद्दल